हेडलाईन्स नंतर आपल्याला बाईट कट टू कट हे विशेष बातमीपत्र बघायचंच आहे। मात्र त्याआधी वसईमधून एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्यानं एका तरुणानं सावत्र आईची निर्घृण हत्या केली आहे। गुन्हा लपवण्यासाठी वडिलांच्या साथीनं मृतदेह दफन केल्याचा धक्कादायक प्रकार हा वसईमध्ये घडलेला आहे। या खळबळजनक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। वसई पश्चिमेतील बाभोळा भागातील पेरियार अपार्टमेंट या ठिकाणी राहणाऱ्या 61 वर्षीय आर्शिया खुसरो यांची त्यांच्या सावत्र मुलानंच हत्या केलेली आहे। इम्रान खुसरो 32 वर्ष आहे त्यांचा आणि त्यांनी हत्या केल्याचं कळतंय। तर इम्रानला एका ऑनलाईन गेमचं व्यसन असून गेमसाठी त्याला 1,80,000 रुपयांची गरज होती। त्यासाठी त्यानं सावत्र आईकडे पैसेही मागितले, मात्र त्यांनी नकार दिला आणि त्याचमुळे संतप्त झालेल्या इम्राननं त्यांच्या खरंतर आईला मारून टाकलेला आहे। त्यांच्यावरती लाथाबुक्क्यांचा मारा केला आणि डोकं आपटून त्यांची हत्या केली आहे। या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। मनोज, नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। इम्रान खुसरो नावाचा हा 32 वर्षाचा तरुण आहे आणि इम्रानला VRPO नावाचा एक ऑनलाईन गेमचं व्यसन जडलेलं होतं आणि या व्यसनासाठी त्याला 1,80,000 रुपयाची गरज होती। त्याने वडिलांकडे सुरुवातीला पैसे मागितले, मात्र वडिलांनी नकार दिल्यानंतर त्यांनी त्याची सावत्र आई जी वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरात राहत होती तिच्याकडे मागणी केली आणि त्या वृद्ध महिलेने हे पैसे ऑनलाईन गेमसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळं ती एकटीच राहत होती। तिथे जाऊन याने तिला लाथ्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर तिचं डोकं एका भिंतीवर आपटलं आणि या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे प्रकरण लपवण्यासाठी इम्रानने स्वतःच्या वडिलांना हा घडलेला प्रकार सांगितला आणि वडिलांनी देखील त्याच्या या गुन्ह्यात साथ दिली आणि त्याची ही जी महिला होती तिची जी मृतदेह आहे त्या मृतदेहावर एका डॉक्टर कडून जे डेथ सर्टिफिकेट होतं ते डुप्लिकेट डेथ सर्टिफिकेट घेतलं आणि नंतर त्याच्यावर कोणत्याही नातेवाईकांना न बोलवता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले। हे सर्व संशयास्पद घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी या संदर्भातली जी माहिती आहे ती पोलिसांना दिली आणि पोलिसांच्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी कारवाई केली। या संदर्भात इम्रान आणि त्याचे वडील आणि त्याचसोबत ज्या डॉक्टरने बनावट डेथ सर्टिफिकेट दिलं त्या डॉक्टरची देखील चौकशी सुरू आहे। सध्या वडील आणि त्याचा मुलगा ज्याला ऑनलाईन गेमचं व्यसन लागलेले आहेत या दोघांना क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेले अटक केलेली आहे आणि यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जो डॉक्टर आहे ज्याने या संदर्भातलं डुप्लिकेट बोगस डेथ सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या डेथ सर्टिफिकेट वरून त्याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकंदरीत हे सर्व प्रकार बघता ऑनलाईन गेमचं जे व्यसन आहे ते वाढतं आहे आणि या ऑनलाईन गेम मुळे नात्यांचा देखील विसर पडून अशा अगदीच मनोज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।